काजल आपल्या सासरच्या मंडळींसोबत नाश्ता करत होती. इतक्यात अचानक दरवाजाची बेल वाजली. सुनबाई, बघ तरी कोण आले. तुझे सासरे आले नाहीत ना? हो आई. काजलने दरवाजा उघडला आणि समोर आपल्या आईवडिलांची अवस्था पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे बाबा वसंतराव दरवाजापाशीच बेशुद्ध होऊन कोसळले होते. हे दृश्य पाहताच काजलच्या तोंडून एक भीषण किंकाळी निघाली. काजलचा आवाज ऐकून सासूबाई आशाताई आणि नवरा समीर धावत आले. त्यांनाही हे पाहताच धक्काच बसला. समीरने तातडीने डॉक्टरांना फोन केला. रिपोर्ट आल्यावर समजलं की वसंतरावांना कॅन्सर झालाय. वेळेवर जेवण न केल्यामुळे ते बेशुद्ध झाले होते. आपल्या वडिलांची अवस्था पाहून काजल जोरजोरात रडू लागली. कारण कोणतीही मुलगी आपल्या वडिलांना अशा अवस्थेत पाहू शकत नाही. काजलचं रडणं पाहून आशाताई म्हणाल्या, कशाला हे रडगाणं लावलंस? जा काहीतरी खायला घेऊन ये तुझ्या आईबाबांसाठी. बाकीचं नंतर पाहू. काजल पटकन आत गेली आणि खायला घेऊन आली. जेवण पाहताच आई बाबा अक्षरशः त्यावर तुटून पडले. जणू कित्येक दिवसांनी त्यांनी अन्नाचा कणही घेतला नव्हता. हे दृश्य पाहून आशाताईंच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. मग त्या आपल्या मुलाला म्हणाल्या, समीर, ऐकलंस ना? तू 15 दिवसांची रजा घे आणि अमेरिकेतील डॉक्टरांशी बोल. तुझ्या सासऱ्यांवर लवकरात लवकर उपचार सुरू करायचे आहेत. आई, एवढ्या दिवसांची रजा मी कशी घेऊ शकतो? समीर अडखळत म्हणाला. अरे चुलीत घाल ती नोकरी. संकटाच्या वेळी उपयोगी न पडणारी नोकरी नकोच मला. मला काही माहीत नाही. उद्यापासून तुला तुझ्या सासऱ्यांची पूर्ण काळजी घ्यायची आहे. ऑफिसचं काही महत्त्वाचं काम असेल तर घरी बसून ऑनलाईन कर. हो आई. समीरने मान डोलावली आणि लगेच डॉक्टरांशी संपर्क साधायला सुरुवात केली. काळजी करू नका विहीनबाई. काहीही होणार नाही वसंतदादांना. आपण सगळे आहोत ना त्यांच्यासाठी. ते लवकरच बरे होतील. आशाताईने लताताईंचा हात धरून त्यांना सांत्वना दिली. पण आई, ही अवस्था झालीच कशी? काजलने विचारलं. बाळा, ज्या दिवशी तुझ्या दादाला आणि वहिनीला समजलं की तुझ्या बाबांना कॅन्सर आहे, त्या दिवसापासून त्यांनी आमच्याशी वाईट वागायला सुरुवात केली. एकदा मी तुझ्या भावाला बाबांना डॉक्टरांकडे घेऊन जायला सांगितलं तर तो भडकून म्हणाला, इथं पैशाचं झाड लावलेलं नाही म्हातारे. हा आजार बरा होणं शक्य नाही. त्यांच्यावर पैसा खर्च करीत राहिलो तर मीच उद्ध्वस्त होईल. तुझ्या बाबांनी हे ऐकून विरोध केला. तेव्हा तुझी वहिनी बाबांचा गळा दाबत म्हणाली, आज मी तुझं सगळं आजारपण संपवते. आज नाही तर उद्या मरणार आहेस, मग आजच का नाही? मी त्यांच्यापुढे हात जोडून विनवण्या केल्या, तेव्हा कुठे तिने त्यांना सोडलं. नाहीतर आज. एवढं बोलून लताताई रडू लागल्या. आईचं बोलणं ऐकून काजलच्या अंगात अंगारच भरला. पण त्या क्षणी सर्वात महत्त्वाचं होतं बाबांना तातडीने रुग्णालयात दाखल करणं. काही तासातच सगळी व्यवस्था झाली आणि वसंतरावांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. तोपर्यंत काजलचे सासरे प्रसादराव आले होते. काजल आपल्या सासूबाईंना म्हणाली, आई तुम्ही इथेच थांबा. मला दादा आणि वहिनीकडे थोडंसं काम आहे. सासूबाई चिंतेने म्हणाल्या, काजल बाळा, तू एकटी कुठे जाणार? तुझ्या सासऱ्यांना बरोबर घेऊन जा. तेव्हा प्रसादराव म्हणाले, काजल बाळा, मी तुझ्याबरोबर येतो. तोपर्यंत इथले सगळे लोक वसंतरावांच्या जवळ थांबतील. काजल आपल्या सासऱ्यांसोबत माहेरी पोहोचली. तिथे तिचा दादा आणि वहिनी सगळं काही विकून परदेशात शिफ्ट होण्याच्या तयारीत होते. तिला तिथे पाहून नवरा बायकोच्या चेहऱ्याचा रंग उडाला. काय झालं वहिनी? आम्हाला पाहून एवढा धक्का बसला? आणि दादा, तुझ्या कपाळावर घाम का आला आहे? तुला घाम फुटलाय? हे सगळं काय आहे? काजल मोठ्या आवाजात म्हणाली. तेवढ्यात अमृताच्या गालावर 2 जोरदार चापटा बसल्या. शरम वाटत नाही का इतकं नाटक करताना? तुम्हाला एखाद्या मालिकेची खलनायिका व्हायला हवे होते. काजल, तू हे काय बोलतेस? तुझ्या वहिनीशी. ती वयाने मोठी आहे. काही शिस्त, काही आदर असावा. अजय संतापून म्हणाला. क्षणातच अजयच्याही गालावर एक सणसणीत चापट बसली. शिस्त आणि आदर शिकवायचे असतील तर तोंडातून आधी योग्य शब्द निघायला हवेत. मला लाज वाटते तुला मोठा भाऊ म्हणताना. ज्या आईबाबांनी स्वतःचं रक्त घाम गाळून तुला मोठं केलं, त्याच आईवडिलांच्या जीवावर तू उठलास. पण ताई, तुम्ही हे काय बोलताय? माझ्या नवऱ्याला आम्ही त्यांचा ठेका घेतलाय का? सतत त्यांच्या आजारपणात गुंतून राहिलो तर आमचं स्वतःचं आयुष्य कधी जगायचं? काय खाऊन जन्मलेत हे दोघं मरायचं नाव घेत नाहीत. खबरदार वहिनी, माझ्या आईवडिलांविरुद्ध अजून एक शब्द काढला
तर परिणाम भोगायला तयार राहा. खूपच उत्साहित आहात तुमच्या आनंदासाठी. मग चला, इन्स्पेक्टर साहेब यांना त्यांच्या आनंदाच्या आयुष्याचा थोडा स्वाद दाखवून द्या. असा पाहुणचार करा की यांची अवस्था पाहून कोणत्याही आईवडिलांची वाईट वागणाऱ्यांचा आत्मा हादरवून जाईल. काजलने एवढंच बोललं आणि पोलिसांनी ॲक्शन घेतली. पोलिसांना पाहताच अमृताच्या आणि तिच्या भावाच्या पायाखालची जमीनच सरकली. मी काजल वसंतरावांची लेक. मी आपल्या आईवडिलांवर अन्याय करणाऱ्या माझ्या भावावर आणि बहिणीवर थेट तक्रार दाखल करत आहे. काजलचं रौद्ररूप पाहून अमृता आणि तिचा भाऊ स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यात अविश्वास उतरला. काजलचा भाऊ हात जोडून म्हणाला, काजल माफ कर. मी बाबांना लगेच ॲडमिट करतो. त्यांच्यावर उपचारासाठी पूर्ण रक्कम भरणार आहे. पण आम्हाला तुरुंगात जाऊ देऊ नकोस. आमच्या मुलाचं काय होईल? आमचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होईल. काजल थंड पण गंभीर स्वरात उत्तर देत, रुद्र माझ्याजवळच राहील. त्यालाही हे समजायला हवं की त्याच्या आईवडिलांनी माझ्या आईवडिलांना किती अमानुष वागणूक दिली. पण तुम्ही दोघांनी जे केलंय त्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल. जेव्हा स्वतःवर येतं तेव्हाच समजतं दुसऱ्यांच्या वेदना काय असतात. ज्यांनी तुम्हाला जन्म दिला त्यांनाच तडपवलं. आता वेळ आहे की तुम्हीच तुमच्या मुलासाठी तडपत राहा आयुष्यभर. काजल वकिलाकडून आपल्या घराचे कागद हस्तगत करते आणि आपल्या सासऱ्यासह घरी परत येते. घरात पाऊल ठेवताच ती आपल्या आईला आणि सासूबाईंना घट्ट कवेत घेते. डोळ्यासमोर भूतकाळाचे क्षण झरझर सरकू लागतात. तिला तो दिवस आठवतो ज्या दिवशी सासूबाईंनी तिला अगदी आग्रहाने माहेरी फोन करून आईवडिलांची विचारपूस करण्यास भाग पाडले होते. काजल, बाळा थोडा वेळ आमच्यासाठीही काढ. देवाने आमच्या नशिबात अजून किती दिवस लिहिले आहेत कोणास ठाऊक. मी तर देवाला रोज प्रार्थना करते अशी सून आणि मुलगी प्रत्येकाच्या नशिबी यावी. तू आमच्या संस्कारांची लाज राखलीस. जेव्हा जावई बापूंना किंवा तुझ्या सासू सासऱ्यांकडून तुझं कौतुक ऐकते तेव्हा वाटतं की आयुष्य सफल झाले. पण सगळ्यांचं नशीब व्याहींसारखं नसतं. कारण सगळ्यांची मुलगी माझ्या मुलीसारखी नसते असं लताताई फोनवर आपल्या मुलीला काजलला सांगतात. तेव्हा काजल हळुवारपणे विचारते, काय झालं आई? तुझा आवाज आज जरा वेगळा वाटतोय. वहिनी काही बोलल्या का? आई, टाळी एका हाताने वाजत नाही ग. दोन्ही बाजूंना समजूत लागते. पण तू एवढी समजूतदार आहेस की मला नाही वाटत वहिनींना कधी तुझ्यामुळे त्रास झाला असेल आणि काही टेन्शन असेल तर सांग ग. आई बाबा बाहेरचं जेवण खाऊ शकत नाहीत आणि त्यांना वेळेवर औषध घेणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच त्यांना सोडून माझं येणं खूप कठीण आहे. लताताई हळूच म्हणतात, नशीब असंच असतं ग. माझी मुलगी दुसऱ्यांच्या आईचं औषध पाणी आणि खाण्यापिण्याची काळजी घेत आहे आणि दुसऱ्याची मुलगी मात्र तिच्या आईला 2 घासासाठी तडफवते. एवढं बोलता बोलता लताताईंचा हुंदका काजलच्या कानावर पडतो. काजल व्याकुळ होऊन विचारते, आई तू रडतेस का? आणि तू आता काय म्हणालीस? मी नीट ऐकलं नाही. कोणाला 2 घासही मिळत नाही? आई खरं खरं सांग ना, काय झालं? लताताई डोळ्यातले अश्रू लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करतात. जबरदस्तीने हसत म्हणतात, नाही ग बाळा, तो TV चालू आहे त्याचा आवाज आला असेल. मी एकदम ठीक आहे. तू सर्वांची काळजी घे. पण काजल दुसऱ्या बाजूने आई आई करत राहते. तरीही लताताईंने फोन कट केला. जेव्हा काजलचा नवरा समीर ऑफिसमधून परततो तेव्हा काजल त्याला सगळं सांगते. समीर शांतपणे म्हणतो, एकदा पुन्हा फोन करून बोल. कदाचित तुला काहीतरी चुकीचं ऐकू आलं असेल. काजललाही वाटतं कदाचित मी चुकीचं ऐकलं असेल. पण तिच्या मनात एक विचार टोचत राहतो. खूप दिवस झाले मी माहेरी गेले नाही. वहिनीचा स्वभाव थोडा कठीण आहे. कदाचित म्हणूनच आईने तसं काही बोलून टाकलं असावं. काजलने विषय तिथेच थांबवला. पण जेव्हा तिने ही सगळी गोष्ट सासूबाईंना सांगितली तेव्हा त्या शांतपणे म्हणाल्या, तुला काही दिवसांसाठी जायचं ना, जा, काही हरकत नाही. तरीही काजलच्या मनात विचारांचं वादळ चालूच असतं. तिने अजून काहीच ठरवलेलं नव्हतं. बरोबर आठवड्याने दुपारी काजलने हाक मारली, ऐका ना, मी सगळं जेवण तयार करून ठेवलं आहे. सई आणि आशिषला ट्युशनला सोडायचं आहे. आज तुमची सुट्टी आहे म्हणून एक छोटीशी मदत करा. त्यांना ट्युशनला सोडून या आणि 1.5-2 तासांनी परत घेऊन या. विसरू नका हं. आणि हो, आई तुम्हाला जेवण वाढायला मदत करतील. फक्त एवढंच बघा की त्यांनी भरपेट जेवावं. आणि खरं सांगू, तुम्ही जेव्हा टेबलासमोर बसता तेव्हा त्यांना जेवण अधिकच चविष्ट वाटतं.
मी असले की वाटतं मी त्यांच्या पथ्यावर नाही. सून कितीही प्रेमाने सगळं करत असली तरी मुलगा आजूबाजूला असला की आईवडिलांचं मन खरंच समाधानाने भरतं आणि यात काही वावगंही नाही. ती अगदी हसत हसत हे सगळं समीरला सांगत होती. समीरने मिश्किल हसत उत्तर दिलं, जर तुला माझ्या आईचं खरं प्रेम मिळवायचं असेल ना तर पुढच्या जन्मी त्यांचा मुलगा हो आणि मी त्यांची सून होतो. आणि इतकी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकून तू कुठे चालली आहेस? तुला माहीत आहे ना ही दोघं माझं म्हणणं फारसं ऐकत नाहीत आणि आई बाबाही तितकं लक्ष देत नाहीत. मग मी काय एकट्याने सगळं सांभाळू? नाही, मी नाही करू शकत हे सगळं. तू आम्हाला असं एकटं सोडून जाऊच शकत नाहीस. काजल त्याच्याकडे हसत बघत म्हणाली, हद्द करता हो तुम्ही. मी सगळं छान सेट करून ठेवते. फक्त एवढेच सांगते की मुलांना ट्युशनला सोडून परत घेऊन या. माझ्या पाठीमागे आई सगळं बघतील. मी समोर असले की त्या काही करत नाहीत, पण माझ्या माघारी त्या घर अगदी नीटनेटके आणि जबाबदारीने सांभाळतात. शेवटी त्यांच्याकडूनच तर मी शिकले की घर चालवायचं म्हणजे प्रेमाने, शिस्तीने आणि काळजीने. समीर हसत म्हणाला, एकीकडे तू म्हणतेस आई तुझ्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करते, तुझं कौतुक करत नाही, आणि दुसरीकडे तूच म्हणतेस की तिनेच तुला गृहस्थी शिकवली. मला कळेनासं झालंय तू आईबद्दल नक्की काय विचार करतेस. काजल हसून म्हणाली, ऐकलं का? तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला, पण माझ्या सासूबाईंविषयी काहीही उलटसुलट बोलू नका. आणि अजून एक गोष्ट, 15 दिवसात उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत. मला माहेरी जायचं आहे, त्यामुळे आधीच सगळ्यांच्या भेटवस्तू घेते आणि घरात जे काही लागणारं सामान आहे ते पण आणून ठेवते. म्हणजे मी नसताना तुम्हाला सारखं सारखं दुकानात पळावं लागणार नाही. समजलंत ना? माझा विसरभोळा नवरा. तेवढ्यात काजलच्या सासूबाई आशाताई आत आल्या आणि मिश्किलपणे म्हणाल्या, सुनबाई, लोक माहेरहून भेटवस्तू घेऊन येतात आणि तू माहेरच्या लोकांसाठी घेऊन चालली आहेस. आम्हाला तर चांगलं आठवतंय, आम्ही माहेरी जात होतो तेव्हा 2 साड्या घ्यायचो आणि तिकडून पिशवी भरून कपडे, मिठाई, भेटवस्तू काय काय घेऊन येत असे. पण इकडे तर उलटी गंगा वाहते. काजल हसून म्हणाली, माझ्या गोड सासूबाई, तुम्हाला आठवतंय का? गेल्या सुट्टीला मी जेव्हा माहेरी गेले होते तेव्हा आईने तुमच्यासाठी खास भेटवस्तू पाठवल्या होत्या. तेव्हा तुम्हीच तर म्हणालात की सुनबाई, तू फक्त माहेरातून आणतेस, पण कधी तिकडल्या लोकांसाठी पण काही घेऊन जात जा, कारण लग्नानंतर सासर आणि माहेर दोघांचाही विचार करायला हवा. आणि खरं सांगू का, तीच गोष्ट मी आज लक्षात ठेवली आहे. आशाताई हे ऐकून प्रेमाने हसल्या. काजल म्हणाली, आई, मी 2-3 तासातच बाजारातून परत येते. तुम्ही व्यवस्थित जेवण करून घ्या. आणि हो, जर मला यायला उशीर झाला आणि तोपर्यंत कामवाली आली तर तिला सांगा स्वयंपाकघरातील सगळी भांडी घासून स्वयंपाकघर नीट स्वच्छ करून ठेवायला. फक्त एकदा जाऊन तिला नीट बघा, नाहीतर ती कामचोर तिथे पसारा असतो तसाच ठेवून वर झाडू मारते. आता मी निघते, नाहीतर उशीर होईल. तेव्हा आशाताई म्हणाल्या, सुनबाई, तू म्हणालीस तुला उशीर होईल आणि अजून जेवणही केलं नाहीस. अगं मग अशी कशी जाशील? काजल म्हणाली, आई, सकाळी इतकं खाल्लंय की अजिबात भूक नाही, आणि भूक लागलीस तर मॉलमध्ये थोडा ज्यूस घेईन. पण आता मला जाऊ द्या. फक्त एकच सांगते, तुम्ही सगळ्यांनी नीट जेवण करा. आणि हो नवरोबा, जेव्हा सगळ्यांचे जेवण होईल तेव्हा मला एकदा सांगा, नाहीतर माझं लक्ष सारखं इकडेच लागून राहील. असं म्हणत काजलने पटापट 2 पिशव्या उचलल्या आणि घरातून निघून गेली. समीरने आशाताईंना म्हटलं, आई, तुला आठवते का, तुलाही माहेरी जाण्याच्या आनंदाने भूक लागत नसे. काय बायकांचा स्वभाव असतो ना, जेव्हा त्यांच्या माहेरासाठी काही करत असतात किंवा माहेरी जाण्याची तयारी करत असतात तेव्हा त्यांना भूक, तहान, थकवा काहीच लागत नाही. आशाताई हलकसं हसत म्हणाल्या, बाळा, तुला बायकांचं मन कधीच समजणार नाही. माहेर आणि सासर या दोन्हींमध्ये त्यांचं मन सतत वाटलेलं असतं. कुणालाही मागे ठेवायचं नसतं. त्यांना देवाने त्यांच्या मनात एवढी ममता भरली आहे. असं म्हणत आशाताई आपल्या खोलीत आराम करायला गेल्या. मॉलमध्ये गेल्यावर काजलने सगळ्यांसाठी काही ना काही भेटवस्तू घेतल्या. केवळ आपल्या माहेरच्या लोकांसाठीच नव्हे तर आपल्या सासरच्यांसाठीही तिने काहीतरी घेतलं. स्वतःसाठी मात्र काहीही नाही, कारण स्त्रीला खरा आनंद मिळतो तो सगळ्यांच्या आनंदात. स्वतःसाठी काही खरेदी करण्याआधीही ती विचार करते, उगाच का खरेदी करायचं. दुसऱ्याने दिलेलं एखादं फळही तिच्या चेहऱ्यावर हसू उमटवतं.
काजलने बाजारातूनच आपल्या आईला फोन केला आणि सांगितलं की ती माहेरी येत आहे. हे ऐकून तिच्या आईचा आनंद गगनात मावेनासा झाला. दुसरीकडे तिची वहिनी अमृता रागाने मात्र फणफणत होती. टोमणे मारत म्हणाली, स्वतःच्या खाण्यापिण्याचं नीट ठिकाण नाही आणि इकडून मुलीला बोलावते. एवढीच आठवण येते मुलीची तर स्वतःच का नाही तिच्याकडे राहायला जात? कितीतरी बायकांना मुलगा नसतो, त्या त्यांच्या मुलीकडे राहतातच ना. मी तर म्हणते तुम्ही लोक असं समजा की आम्ही या शहरात राहतच नाही आणि जा तुमच्या मुलीकडे राहायला. लताताईने अमृताच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. मनात फक्त एका विचाराचं स्थान, माझी लेक येत आहे, आणि त्या विचारात त्या हरवून गेल्या. दरम्यान काजल घरी परतली तेव्हा ती थकून गेलेली होती. घरात पाऊल टाकताच आशाताई म्हणाल्या, म्हणूनच मी म्हणत होते एवढ्या गरमीत बाजारात जायचं नसतं. अगं घरात तुझ्यापेक्षा लहान मंडळी आहेत, त्यांच्या हातात 100-500 रुपये ठेवायचे, त्यांनी त्यांच्या आवडीच्या वस्तू घेतल्या असत्या. पण नाही, तुला तर मॉलमधूनच कपडे घ्यायचे, जिथे 200ची वस्तू 500ला मिळते आणि 500ची 1000ला. असू दे, मला काय त्याचं, तू तुझ्या नवऱ्याचा पैसा उधळतेस आणि स्वतःचं नुकसान करतेस. असं बोलून आशाताई घराबाहेर फिरायला निघून गेल्या. रोजच्या छोट्या मोठ्या गोष्टी आशाताई काजलला येता जाता ऐकवत होत्या आणि आता काजलला ऐकायची सवय झाली होती. आता ती त्यांच्या बोलण्याला मनाला लावून घेत नव्हती. जसजसे दिवस जात होते मुलं मामाच्या घरी जाण्यासाठी उत्साहित होत होती, पण काजलला तिच्या नवऱ्याची आणि सासू सासऱ्यांची चिंता सतावत होती. हे गुण खूप कमी लोकांमध्ये पाहायला मिळतात. जाण्याच्या 1 दिवस अगोदर रात्री सगळे खाऊन पिऊन झोपले होते. काजलने समीरला म्हटलं, ऐकलं का, मी म्हणत होते की यावेळी मी सुट्टीला जातच नाही. समीर आश्चर्याने म्हणाला, का, तुला तुझ्या माहेरी जायचं नाही? अगं तू काळजी करू नकोस, मी सर्वांची काळजी घेईन, एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघ. एवढं बोलून समीर मोबाईलमध्ये पाहू लागला. काजल बसून विचार करू लागली. जेव्हा ती सुट्ट्यांमध्ये 15 दिवसांसाठी माहेरी जात होती, समीर काजलला आणि मुलांना स्टेशनवर सोडायला गेला होता आणि त्यावेळी काजलने सक्त ताकीद दिली होती, आईबाबांची काळजी घ्या, त्यांना वेळेवर औषध द्या, तुम्ही त्यांना विचारत राहा आणि हो, बाहेरून जेवण आणू नका, बाहेरचं खाल्लं की त्यांना ॲसिडिटी होईल. स्वतःची पण काळजी घ्या, नाहीतर तुम्ही सर्वांची काळजी घेण्यात स्वतःकडे दुर्लक्ष कराल. मी फोन करून तुमच्याकडून इथली खबर घेईल. स्टेशनवर आल्यानंतरही नंदिनी आपल्या कुटुंबाबद्दल चिंता करत होती. समीर म्हणाला, हो ठीक आहे, तू अजिबात काळजी करू नकोस, आरामात जा. मी तर म्हणतो 15 दिवसांऐवजी 1 महिना राहा. मी आईबाबांबरोबर आता मजा करणार आहे आणि राहिली गोष्ट त्यांची काळजी घेण्याची, तर तू विसरू नकोस, मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. समीर आपली कॉलर पकडून म्हणाला. काजलने विचारले, तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही जरा जास्तच आकडत आहात? समीर म्हणाला, तू बघ, एकदाही तुला इथली तक्रार ऐकायला भेटणार नाही आणि कोणीही तुला लवकर परत बोलावणार नाही. काजल हसतच ट्रेनमध्ये बसली आणि विचार करू लागली. माझ्या आईवडिलांची पण माझी वहिनी अशी सेवा करत असेल? शेवटी मी माझ्या सासू सासऱ्यांना माझ्या आईवडिलांपेक्षा कमी समजत नाही. मनामध्ये चांगले विचार करून काजल जुन्या आठवणींमध्ये रमून गेली. काही वेळात ट्रेन चालू झाली. काजलला सोडून परत येताना समीरने विचार केला, सकाळचे 8:30 वाजले आहेत. रस्त्यात गजाननच्या दुकानातून कचोरी आणि जिलेबी घेऊन जावं. बाबा आनंदी होतील आणि नाश्ता बनवण्याचा त्रासही होणार नाही. आणि काजल जे बनवून गेली आहे ते दुपारी आम्ही सगळे मिळून खाऊ आणि मग दुपारी आईला काहीही बनवण्याची गरज पडणार नाही. जेव्हा समीर घरी पोहोचला तेव्हा त्याच्या हातात कचोरी आणि जिलेबी पाहून बाबांना खूप आनंद झाला. पण दुसऱ्या क्षणी आशाताई म्हणाल्या, तुला माहीत नाही का, आम्ही तळलेलं काहीही खात नाही. सुनबाईने जाण्याच्या अगोदर आमच्याबद्दल तुला काही सूचना देऊन गेली नाही का? खरंच तुला कसं माहीत असणार की आम्हाला काय आवडतं आणि काय केल्याने फायदा किंवा तोटा होईल? तू घरात राहतोस कुठे? समीर म्हणाला, तुम्हा सासू सुनांचं मला काहीच कळत नाही. जेव्हा समोरासमोर असता तेव्हा एकमेकांवर आरोप करता आणि जरा दूर काय झाला की दोघी एकमेकींची स्तुती करायला लागता. मी तर प्रेमाने नाश्ता घेऊन आलो होतो, पण ठीक आहे, मीच खाईन. अखेर समीरच्या आईवडिलांनी त्यांच्या सुनेने बनवलेला नाश्ता खाल्ला आणि कचोरी जिलेबी मात्र समीरला संपवावी लागली. काजल जेव्हा माहेरी पोहोचली तेव्हा तिला सासरी जसं वातावरण होतं त्याच्या अगदी उलट चित्र दिसलं. तिच्या वहिनीने
चहा आणि पाणी तिच्यासमोर असं काही आणून ठेवलं जसं एखाद्या भिकाऱ्याच्या पुढेही कोणी ठेवत नाही. काजलने जेव्हा वहिनीच्या या वागणुकीचं कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली, तुमच्या सासू सासऱ्यांकडे एवढी मालमत्ता आहे म्हणूनच तुम्ही त्यांची सेवा करता. मी का करू या म्हातारीची आणि म्हाताऱ्याची सेवा? सेवा करून मला काय मिळणार? तुमच्या आईवडिलांकडे या घराशिवाय दुसरं काही नाही, शेतीबाडीही नाही. जे दागदागिने आणि पैसे होते ते त्यांनी तुमच्या लग्नात खर्च केले. मग ज्याच्यावर खर्च केलाय त्याने सेवा करावी, मी का करू? आणि ऐकलत का सासूबाई, आता तुमची मुलगी आणि नातवंड आली आहेत ना, तर त्यांच्यासाठी काही करायचं असेल तर तुम्हीच करा. माझ्याकडून काही अपेक्षा करू नका. इतकं बोलून अमृता आपल्या खोलीत निघून गेली. काजलचे वडील मुलांना बाहेर फिरायला घेऊन गेले. लताताई रडत रडत आपल्या मुलीला सगळी हकीकत सांगू लागल्या. काजलने मग आपल्या भावाला बसवून समजावलं, जर तुला आईवडिलांबद्दल एवढी अडचण वाटते तर त्यांना दरमहा खर्च पाठव किंवा घर भाडं दे, नाहीतर मला पोलिसात जाऊन तक्रार करावी लागेल. काजलचा भाऊ समजूतदार होता. तो लगेच आपल्या बायकोला घेऊन वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत राहू लागला आणि तिला समजावलं, जर बहिणीने पोलिसात तक्रार केली तर आपल्या दोघांना तुरुंगात जावं लागेल. हे ऐकून अमृता घाबरली. काजलने पहिल्यांदा आपल्या आईवडिलांची राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था केली आणि पोलीस स्टेशनला जाऊन एक छोटी कंप्लेंट केली. म्हणजे ती गेल्यानंतर पोलीसमध्ये येऊन तिच्या आईवडिलांची खबर घेत राहतील. खूपच मुश्किलीने एक दिवस गेला. त्या रात्री काजलने स्वतः आईवडिलांसाठी आणि आपल्या मुलांसाठी जेवण बनवलं आणि सर्वांबरोबर राहू लागली. पण या सर्वांची भनकसुद्धा तिने आपल्या सासरी लागू दिली नाही, कारण माहेरची इज्जत मुलीला सांभाळावी लागते. दुसऱ्या दिवशी सकाळीच समीरला आंबट ढेकर यायला लागले. त्यांनी आईवडिलांच्या औषधांचा डब्बा त्याच्यासमोर आणून ठेवला तेव्हा आशाताई चिडून बोलल्या, आधी स्वतःच्या गॅसच्या त्रासासाठी औषध घेऊन ये आणि हे काय, इतक्या सगळ्या गोळ्या आमच्यासमोर आणून ठेवल्या. आता आम्हाला कसं कळणार की आता कुठली गोळी घ्यायची? तुझी बायको हे सगळं पाहायची. काल जाताना तिने सकाळ दुपार संध्याकाळच्या गोळ्या काढून ठेवल्या होत्या, कारण हे सगळं काजलच बघत होती. मला माहीत नाही की कोणती गोळी केव्हा घ्यायची आहे. समीरच्या कपाळावर आठ्या आल्या. तो वैतागून म्हणाला, अगं आई, एवढी महत्त्वाची गोष्ट तू आधी का नाही सांगितली? आता तर मला तिला फोन करून सगळं विचारावं लागणार. देवा, कधी एकदा ती परत येते. आई, ही गोष्ट तू आधी सांगितली का नाही? निदान मी काजलला विचारून सगळं लिहून तरी घेतलं असतं. आता मला तिला फोन करावा लागेल. समीरने ताबडतोब फोन काढला आणि काजलला फोन लावला. काजल एकामागोमाग एक गोष्ट सांगत राहिली आणि समीर आईबाबांना औषध देत गेला. काजल गेल्यानंतर समीरला तिला कितीतरी वेळा फोन करावा लागला होता. कोणती वस्तू कुठे ठेवली आहे, आईबाबांना काय आवडतं, कुठला पदार्थ खाल्ल्याने त्रास होणार नाही ना, कुठली औषधं दिली पाहिजेत. आज आईला मुलांची आठवण येत आहे. तिचं मन भरून आलंय, तर मुलांशी बोलू दे, असं असंख्य वेळा दोघीही दिवस मोजत आहेत. काही दिवसांनी समीर थकलेला अशक्त वाटू लागला. जणू काहीतरी अपूर्ण अधुरं आहे. एक दिवस त्याने काजलला फोन केला आणि म्हणाला, बोलायचं तर नव्हतं पण आता खरंच वाटतंय, मला खूप असह्य वाटतंय. आईबाबांचं एकटेपण पाहवत नाहीये. मी असा कधीच विचार केला नव्हता की मी तुला म्हणेल की आता तू परत ये, पण आता तुला परत यावं लागेल असं वाटतंय. मी आधी जे काही ठामपणे म्हटलं होतं ते मी मागे घेतोय. मला स्वतःवर खूप गर्व होता की मी एकटा सगळं सांभाळू शकेन, पण सत्य हेच आहे की मी हे सगळं करू शकत नाही. समीरचा सगळा अहंकार क्षणात गळून गेला. शेवटी त्याला काजलला एका आठवड्यातच परत बोलवावं लागलं. काजलने संकोच न करता आधी आपल्या आईबाबांच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्था केली. त्यानंतर भावाशी बोलून, भाऊजाईला समजावून सांगून मुलांना घेऊन ती पुन्हा घरी परत आली. काजलला आणि मुलांना पाहून घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आलं, जे पाहण्यासारखं होतं. सर्वांचे चेहरे खुलले होते. समीर आपल्या आईला पाहून म्हणाला, आई, एक आठवडा झाला तुझा चेहरा उदास दिसत होता. मी काहीही बोललो तरी तुझ्या चेहऱ्यावर हसू येत नव्हतं आणि तू जिच्यावर प्रत्येक क्षणी छोट्या छोट्या गोष्टीवरून नाराज होत असते तिला पाहून तुला आनंद झाला, असं का? तेव्हा आशाताई हसून म्हणाल्या, तुला नाही समजणार. आणि असं का होणार नाही?
शेवटी माझी सून ही आपल्या कुटुंबाची संजीवनी बुटी आहे, जिला पाहिलं की तिच्या कर्मामुळे आपल्या सगळ्यांमध्ये रोज नव्याने जगण्याची उमेद जागी होते. आता तूच सांग, अशा वेळी मी हसू नये तर काय रडू का? शेवटी माझी सून परत आली आहे. समीरचे वडील हसत म्हणाले, बेटा तू आमच्याबद्दल बोलतोयस, पण तुझ्या चेहऱ्यावरची झळाळी कुठे गायब झाली होती? जेवण करत होतास पण उदास मनाने, फक्त पोट भरण्यासाठी जेवायचं. पण बघ, सुनेला पाहिलं आणि तुझ्या चेहऱ्यावरचा उजळपणा परत आला आणि तू आईला विचारत आहेस. समीर लाजून म्हणाला, खरं आहे बाबा, या एका आठवड्यात मला समजलं की बाई घरात का असावी याचं महत्त्व काय आहे. जेव्हा बाई घरात नसते तेव्हा सगळं घर सुनं वाटतं. तिचं बोलणं, तिच्या आपल्याला लहान सहान गोष्टींसाठी टोकणं आणि तिची ते काळजी घेणं, हेच सगळं घराला उजळवतं. आशाताई म्हणाल्या, ज्या दिवशी पुरुषांना हे समजलं त्या दिवशी स्त्रीच्या अर्ध्या चिंता संपतील आणि तिला जगभराचं सुख मिळेल. समीर हसून म्हणाला, हो आई, ही गोष्ट मला पूर्णपणे समजली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला हेही उमगलं की वृद्ध अवस्थेत आईवडिलांना आधार देणारा मुलगा नसतो तर एक चांगली सून असते. आता मी सगळ्यांना सांगणार की मुलगा चांगला असो किंवा नसो, पण सून चांगली असणं फार गरजेचं असतं. समीरचे हे शब्द ऐकून काजलच्या डोळ्यात पाणी आले. तिच्या मनात विचार आला, चला माझं आयुष्य सार्थक झालं. जेव्हा पती पत्नींवर आणि सासू सासरे सुनेवर खुश असतात तेव्हा त्या सुनेला आणखी काय हवं असतं. कदाचित माझा भाऊ आणि वहिनीने ही गोष्ट समजून घेतली असती तर माझ्या आईवडिलांचे कष्ट तरी कमी झाले असते. त्या दिवशी काजलने सर्वांच्या आवडीचं जेवण बनवलं. सर्वांनी पोटभर जेवण केलं. जेवण झाल्यानंतर सासू सासरे आणि मुलं झोपले आणि कितीतरी दिवसांपासून त्यांना चांगली झोप लागली होती. समीरने काजलचा हात पकडला आणि म्हणाला, मला आज समजलं की तुझ्याशिवाय हे घर आणि मी एकदम अनाथ आहे. तू इथून पुढे तुझ्या आईवडिलांना इथेच बोलावत जा, पण आम्हाला सोडून जाऊ नकोस. काजलने जवळ घेऊन समीरला आपल्या मिठीत घेतलं आणि डोळ्यातील अश्रू पुसत तिने समीरला संपूर्ण हकीकत सांगितली. समीर म्हणाला, तुला वाटत असेल तर तू तुझ्या आईवडिलांना इथे आणू शकतेस किंवा तिथे राहूनही तू त्यांची काळजी घेऊ शकतेस. मी तुला संपूर्ण मोकळीक देतो. फक्त एकच विनंती, कधीही मला सोडून जाऊ नकोस. हे ऐकून काजलच्या चेहऱ्यावर एक हसू उमटलं. अजून काहीच दिवस झाले होते तिला सासरी येऊन की तिचे आई बाबा अशा अवस्थेत तिच्या सासरी पोहोचले की सगळेच आश्चर्यचकित झाले. काजलने तर कल्पनाही केली नव्हती की इतकं धमकावून सुद्धा तिचा भाऊ आणि वहिनी एवढे नीच वागतील. काळ पुढे सरकत गेला आणि काही महिन्यात वसंतराव हळूहळू बरे होऊ लागले. त्यांच्या काळजीची पूर्ण जबाबदारी काजलची सासू आणि सासरे दोघं मिळून घेत होते, कारण काजल आणि समीर दोघेही नोकरी करत होते. ते दोघं घर आणि कामाचे व्यवस्थापन करत आणि त्याचबरोबर तिच्या आईवडिलांची देखील सेवा करत होते. सगळं हसत खेळत सुरू होतं. तेवढ्यात एक दिवस काजलचा भाऊ आणि भाऊजाई तिच्या घरी आले आणि आईवडिलांच्या पायावर पडून माफी मागू लागले. हे पाहून आशाताईंना काजलच्या दादावर प्रचंड राग आला. त्यांनी दादाला 2 सणसणीत थप्पड लगावल्या आणि ओरडल्या, निर्लज्ज, लाज वाटत नाही का स्वतःच्या आईवडिलांशी असं वागताना? एकतर असली वागणूक, त्यात इथे येऊन माफी मागताना. निघून जा माझ्या घरातून आणि कधीही इथे येऊ नकोस. आशाताईंनी त्यांना घराबाहेर हकलवून दिलं. त्यानंतर लताताई आणि वसंतरावांनी कधीच आपल्या मुलाकडे वळून पाहिलं नाही. अमृताचा मुलगाही एवढा समंजस होता की तो सुद्धा आपल्या आईवडिलांबरोबर गेला नाही. जसं त्यांनी आपल्या आईवडिलांना तडफवलं तसंच ते आज स्वतः आपल्या मुलापासून वेगळं होऊन तडफडत होते. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.